नमस्कार मित्रांनो, मी तन्मय. पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे माझ्या चॅनल आपले साहित्यमध्ये. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मागील 2 सत्रांमध्ये आपण कविता पठण केलं होतं. आज आपण आपल्या मराठी साहित्य संमेलनाचा बद्दलचा इतिहास जाणून घेणार आहोत. त्याबद्दल थोडी चर्चा करणार आहोत. नक्कीच ही तुम्हाला आवडेल. तर पहिले साहित्य संमेलन हे 11 मे 1878 मध्ये पुणे हरिबाग येथे आयोजित केले होते आणि वेळ होती सायंकाळी 5 वाजता. या संमेलनाचे प्रमुख आयोजक हे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे होते आणि त्यांचे सहकारी लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख होते, काशीनाथ त्र्यंबक तेलंग होते, कुटे आणि मोडक हे प्रसिद्ध विद्वान आणि शिक्षक गणही होते. त्यावेळी न्यायमूर्ती रानडे हे आधुनिक महाराष्ट्राचे इतिहासातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि थोर समाज सुधारक, अर्थशास्त्रज्ञ आणि विचारवंत होते. त्यांना पदवीधरांचा मुकुटमणी आणि महाराष्ट्राचे सॉक्रेटिस सुद्धा म्हटलं जातं. विशेष म्हणजे रानडे समाज सुधारणा आणि संस्थात्मक कार्य करण्यात फार अग्रेसर होते. त्यांनी पुणे सार्वजनिक सभा, प्रार्थना समाज संस्था, विधवा मंडळी संस्था अशा भरपूर संस्था त्यांनी निर्माण केल्या. व त्या शेतकऱ्यांच्या हितांसाठी असेल, गरजूंच्या अडचणी समजून घेण्यासाठी असेल किंवा विधवा महिलांच्या अडचणी समजून घेण्यासाठी असेल. आणि हे कार्य करत असताना त्यांनी मराठी भाषेला प्रतिष्ठा मिळवण्यासाठी भरपूर कार्य केले. आणि पहिल्यांदा त्यांना ग्रंथकार संमेलन ही संकल्पना आत्मसात केली. ही संकल्पना आत्मसात केल्यानंतर त्यांनी अस्तित्वात सुद्धा आणली आणि 11 मे 1878 मध्ये हे छोटेखानी संमेलन पार पडले. या संमेलनाचा मूळ हेतू असा होता की त्या काळी मराठी पुस्तके वाचणारा वर्ग कमी होता आणि ग्रंथकारांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणतेही व्यासपीठ नव्हते. म्हणून त्यांना उत्तेजना भेटण्यासाठी आणि वाचकांनी किमान 5 रुपयाची पुस्तके विकत घ्यावी ह्या उद्देशाने ही चळवळ चालू झाली. सुरुवातीला हे ग्रंथ संमेलन होतं आणि 1908 मध्ये त्याचे लेखक संमेलन नामकरण झाले. याचा उद्देश असा होता की ज्यांनी अद्याप पुस्तके लिहिलेली नाही पण नियतकालिकांमधून, वर्तमानपत्रांमधून दर्जेदार लेखन केलेलं आहे आणि ह्या लोकांना पुन्हा एकदा व्यासपीठ मिळावे, ह्या लोकांना सामावून घेण्यासाठी 1908 मध्ये ग्रंथ संमेलनाचे लेखक संमेलन असे नामकरण झाले. हळूहळू पुढे जाताना नंतर 1909 मध्ये लेखक संमेलनाचे पुन्हा साहित्य संमेलन नामकरण झाले. याच्या मागचा मूळ उद्देश असा होता की लेखक या शब्दापेक्षा साहित्य हा शब्द अधिक समृद्ध आणि सर्वसमावेशक वाटत होता. साहित्यामध्ये केवळ लेखनच नाही तर काव्य, नाटक, समीक्षा, तत्वज्ञान आणि लोकसाहित्य अशा वेगवेगळ्या संकल्पना किंवा कलांचा समावेश होता. म्हणून 1909 मध्ये बडोदा संमेलनापासून याला महाराष्ट्र साहित्य संमेलन असे म्हटलं जाऊ लागले. आणि हळूहळू भारतामध्ये विविध प्रांतात मराठी भाषिक प्रेरित करण्यासाठी, त्यांना उत्स्फूर्त करण्यासाठी, त्यांना उत्तेजना देण्यासाठी 1954 मध्ये महाराष्ट्र साहित्य संमेलनाचं अखिल भारतीय साहित्य संमेलन असे नामकरण झाले. आणि तेव्हापासून आतापर्यंत आपण ती परंपरा चालवतो. या साहित्य संमेलनाचा अध्यक्षपद आपल्या वेगवेगळ्या नामांकित साहित्यिक आणि विशेष करून जसं की पु ल देशपांडे असतील, वि. सावरकर असतील, कुसुमाग्रज असतील, या मोठ्या आणि वरिष्ठ मंडळींनी याचे अध्यक्षपद भूषवलेलं आहे. तर ही आपल्या साहित्य संमेलनाबद्दलची माहिती होती. ही जर नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, दुसऱ्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू.